हा 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 हा. काय आता पुढच्या वर्गात जायचं, नवीन दप्तर, दप्तर नाही म्हणायचं, स्कूल बॅग म्हणायचं नाही का तुमच्या ह्याच्यात, आणि सगळं वॉटर बॉटल अँड ऑल अदर थिंग्स आता तुम्ही घेणार आहात. चालू झाली का तयारी? झाली आहे ना? आई बाबांना घेऊन शॉपिंगला जायचं का शाळेतनंच मिळणार आहे? हे आता तुमच्या वेळी तर वेगळी वेगळी झंझट आहेत बाबा. घ्या नवीन, सगळं घ्या, नवीनचा आनंद घ्या. आणि पुढच्या वर्षी, आता पुढच्या महिन्यापासून शाळा सुरू झाली की आनंदाने शाळेत जा, मज्जा करा शाळेत. तर खूप झाला आराम. आता आपली पुढची गोष्ट आहे ना तेनालीरामाची, त्याचं नाव आहे तीन भांडी. तीन भांडी घेऊन काय करणार आहेत माणसं? एक जमीनदार असतो, खूप खूप आजारी असतो, कधी आत्ता की थोड्या वेळानी, आत्ता की थोड्या वेळानी व्हेंटिलेटर चालू असतो. तर तो तिन्ही मुलांना जवळ बोलवतो, हळू आवाजात सांगतो, मी गेलो ना की माझ्या कॉटच्या खाली, पलंगाच्या खाली खोदून बघा. वाईट वाटतं की आपले बाबा जाणार, पण काय करणार. पण एकीकडे त्यांना असं, हा ठीक आहे त्यांनी सांगितलंय ना, त्यांची आज्ञा म्हणून तरी आपल्याला खोदून बघायला पाहिजे. आनंद होतो असं नाही, पण खोदूया. बाबा जातात, सगळं होतं, रिच्युअल्स, अंत्यसंस्कार वगैरे सगळं झालं की ते खोदून बघतात. तर एक खड्ड्यामध्ये तीन भांडी एकावर एक ठेवलेली असतात. ती मुलं ती घेतात आणि तिथे लिहून ठेवलेलं असतं बाबांनी, काय कटकट नको कोणाची माझ्या माघारी. मोठ्या मुलाला चिखलाचं भांड, मधल्या मुलाला शेणाचं भांड. चिखलाचं भांड मोठं असतं, शेणाचं भांड थोडं छोटं असतं, आणि तिसरं भांड असतं त्याच्यात सोनेरी रंगाचं गवत असतं. बापरे, हे काय, ह्याच्यातनं काहीतरी तर मिळू शकेल, हे गवताचं काय करायचं? तिघांना काही कळत नाही, काय करायचं काही सुचत नाही. हे काय ठेवलंय बाबांनी आणि असं काय सांगितलं आपल्याला, बघा आणि ही भांडी घ्या. आणि त्या सगळ्या भांड्यांच्या खाली एक चांदीचं नाणं पण असतं. हे कशाला ठेवलं असेल? आता तिघांच्यात एक नाणं म्हणजे भांडा भांडी नाही होणार, असं सगळं विचार त्यांच्या डोक्यात येतात. तेवढ्यात बाबा गेलेत म्हणून भेटायला तेनालीरामा येतो. तेनालीरामा येतो तेव्हा ही मुलं दाखवतात की असं असं प्रश्न आहे आम्हाला, ह्याचं काय करायचं. हत्तीच्या एवढं सोपं गोष्ट आहे, तुम्हाला कळत नाहीये ह्याच्यातनं अर्थ, बाबांनी काय सांगितलंय. बसा इथे, शांत बसा. आणि मग तेनालीरामा म्हणतोय, मातीचं भांड मोठ्या मुलाला दिलंय म्हणजे सगळी जमीन जुमला जो आहे तो त्याच्याकडे जाणार सगळा. हॅपी? हो. मग हे शेण, आता शेणाचं काय करू, सारवत बसू? नाही, जेवढं सगळं पशुधन आहे ना ते सगळं मधल्या मुलाला मिळणार. पशुधनातून कितीतरी उत्पन्न मिळतं की नाही, दूध, दही, तूप, बरंच काय 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 बनवून त्याला विकता येऊ शकेल. बाबांनी त्याचं पण आयुष्य सेटल करून दिलंय छान. आता हा छोटा आहे, हा कामात थोडा आळशी आहे, हे बाबांना माहिती होतं. तेनालीरामाच बोलतो म्हणून ऐकून घेतात. जेवढं काही सोनं नाणं आहे तेवढं सगळं ह्याला जाणार, म्हणून ते भांड छोटं आहे. त्यातली वस्तू महाग आहे म्हणून ते भांड छोटं ठेवलंय, पण सगळं सोनं नाणं त्याला जाणार. खुश होतात पोरं की आपल्या बाबांनी आपल्याला काय काय दिलं, बाबा बाबा असं करून मस्त आनंदात असतात. मोठ्या मुलाला जरा प्रश्न पडतो, हे खालचं चांदीचं नाणं आहे ना ते कशासाठी असेल? ते त्याच्यावरून आमची भांडणं होतील ना तिघांची, असं कसं? तर अरे तुम्हाला कळलं नाही का, हे काय तुमच्या लक्षात येणार नाही काय ठेवलंय बाबांनी, मग त्याच्यावेळी तुम्ही मला बोलवून घेणार, बरोबर ना? मग मला बोलवून घेतल्यावरती तुम्हाला मला काहीतरी द्यायला लागणार. ते सुद्धा बाबा ठेवून गेलेत तुमचे, बघा माझ्यासाठी चांदीचं नाणं ठेवलंय, ते तुम्ही तुमच्या हाताने मला द्या,
माझी फी, तुम्हाला सगळं समजावून सांगितल्याची फी माझी द्या आणि तुम्ही तुमची तुमची मालमत्ता घ्या आणि आनंदाने राहा. तुमचे बाबा तुमचा किती पुढचा विचार करून गेलेत. आपल्या आपल्या मुलांना नीट सांभाळा. उद्या तुम्ही जाताना त्यांच्यासाठी अशी काहीतरी प्रॉपर्टी ठेवून जा. काय होती ही 3 भांडी, पण त्या 3 भांड्यात काय होतं? आयुष्याची शिदोरी होती मुलांच्या. मुलं पण खुश होतात आणि मग जो तो आपल्या आपल्या मार्गाला लागतो. तेनालीरामा आपलं चांदीचं नाणं घेतो आणि घरी जातो. आपल्या हुशारीच्या बळावर तो सगळे प्रश्न सोडवतो. त्याला न्यायनिवाडा पण आवडत असतो. तर कधी कोणाला त्रास होईल असं वागत नाही स्वतः आणि इतरांनाही वागू देत नाही. आवडली गोष्ट? चला मग आता पुढच्या वेळी भेटूया. पुढच्या वेळी कुठली आणू? आता तेनालीरामा बास झाला ना, काहीतरी नवीन आणू? चालेल, मला कळवा तुम्ही, मग मी तशा गोष्टी शोधून तुमच्यासाठी आणेन. बाय बाय.